चला चला आता क्षेत्ररक्षणाला वेळ लावू नका प्लीज. टीम गुरुदत्त वाशिवली. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा आपल्या भेटीला आहे. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मेनवली क्रिकेट क्लब मेनवली आयोजित श्री वाघेश्वरी चषक 2024 पर्व पहिल्या पर्वातील आजचा पहिला दिवस. उत्तरार्धामध्ये चाललेला हा आजच्या दिवसातील खेळ आहे. कारण यानंतर होणाऱ्या मला वाटते 2 मॅचेस आपल्या भेटीला येतील. 3 मॅचेस येतील. तर थोडासा आता स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल आपल्याला. स्ट्राइक एंडला फलंदाज विकास वाशिवले, नॉन स्ट्राइक एंडला आनंद वाशिवले. जर मॅच कडे जाऊया. पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी गणेश वाशिवले. ओहो, पहिलाच मानस बनवलाय. जोर कस फटका. इथे 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑन रिझनला पहा मित्रांनो, थोडासा लक्ष द्या हळू आउटफील्ड मध्ये, कारण जर धडक लागली तर खूप जोराची असते. विकास वाशिवले ऑन स्ट्राइक. एमसीसी वाशिवली संघाकडून गोलंदाजी मार्क वरती गुरुदत्त वाशिवली संघाकडून गणेश वाशिवले. ओ हो, जोर कस फटका खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केली जाते, प्रेशर आणलं जात आहे, परंतु कुठेतरी बॅकफुटला गेले होते, हटले होते पाठीमागे आणि तदनंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न विकास वाशिवले यांचा, परंतु त्यामध्ये मात्र यश प्राप्त झालं नाहीये. हाच फटका जर थोडासा ऑपेस्टिकडे गेले असते आणि तदनंतर मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर नक्कीच या चेंडूवरती काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण चेंडूच्या रेषेमध्ये जाणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गणेश वाशिवले. आता खोलवर. हो 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 हो, इथे मात्र दिशा भरकटली आहे का नाही? यस, इथं बॅलेट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता झाली आहे. 2 गाव टीम्स जरी खऱ्या अर्थानं गाव एक असलं तरी आमचा सिम्बॉल वेगळा आहे हे दाखवतायत. थोडंसं प्रेशराइज केलं जात आहे एमसीसी वाशिवली संघाला. गुरुदत्त वाशिवली अर्थातच गणेश वाशिवले गोलंदाजी मार्क वरतून चांगला स्थान दाखवतात. अतिशय चांगली गोलंदाजी आहे, स्पीड आहे त्यांच्याकडे. ओ हो हो हो, कबरच्या डोक्यावरतून खेळलाय फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषेकडे जातोय का? चांगलं क्षेत्ररक्षण आहे. दुसरे धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा यशस्वीरित्या पूर्ण होतात. पहा बॅकिंग, पहा बॅकअप, पहा. वा, सुरेख दृश्य पाहायला मिळालं गुरुदत्त वाशिवले संघाकडून. कारण ही खऱ्या अर्थानं गरज असते, प्रत्येक टीमने अनुकरण करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. एकाकडून सुटला दुसरा पाठीमागे नक्कीच असणं गरजेचं असेल, कारण हा एकमेव गेम असा आहे की एकमेकाला सहाय्य करू. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना तर एकाच्या एक पाठीमागे कव्हर बॅकिंग असते. ओ, इथे मात्र विकास काय मिसअंडरस्टँडिंग होते हा नक्कीच प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. कारण तुम्ही एकाच पोझिशन मधले जर वारंवार फटके फसत असाल तर तुमचा टेम्परामेंट मध्ये कुठेतरी काहीतरी गफलत होते. एकतर गती फरकण्यामध्ये अपयश येतंय किंवा चेंडूची लाईन मिस करताय यामध्ये. कारण तुमच्याकडे वेळ नाहीये, तुम्ही फक्त आणि फक्त 24 चेंडू घेऊन खेळताय. एक चेंडू खूप महत्वाचा आहे, कारण मी आज खेळतोय माझ्या गावासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी. ओ, पुन्हा एकदा सेम रिझल्ट, सेम चेंडू. वा भाई बा, गणेश वाशिवल्यांचं कौतुक करायला तेवढं कमी आहे. काय गोलंदाजी केली यार, धारदार, अतिशय तिखट मारा पाहायला मिळाला. फक्त 4 धाबा झाल्यात पहा. षटक क्रमांक 1 संपलंय, म्हणजेच काय तर लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे.
आता मात्र विचार विनिमय करावा लागेल आनंद वाशिवले आणि विकास वाशिवले यांना. खरं पाहिलं गेलं तर वाशिवली टीमचं नाव सुद्धा खऱ्या अर्थाने एक नामवंत संघ आहे. MCC वाशिवली यामधून बाहेर निघण्याचा मार्ग नक्कीच त्यांच्याकडे आहे. नवीन गोलंदाज स्वप्नील वाशिवले. चला 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 स्पीडअप घ्या. क्षेत्ररक्षणाची रचना डावखुरे हाताचे फलंदाज अर्थातच आनंद वाशिवले. चला स्पीडअप घ्या. डीप मिड विकेट थोडा स्क्वेअर लेग कडे आहे. तदनंतर मात्र सी कॉर्नर लॉंग ऑन. लॉंग ऑफ खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर थोडासा वाईडिश ठेवलाय सी. खूप लॉंग रनअप आहे इथे. मात्र पाहिलं गेलं तर स्वप्नील वाशिवले यांचा आता मात्र घेर सेकंड थर्ड मध्ये चालून जमणार नाहीये. आता तुम्हाला फोर्थ घेर मध्ये तुम्हाला खेळावं लागेल या मधल्या 2 षटकांमध्ये. तदनंतर शेवटच्या षटकाकडे टॉप घेरकडे जाऊया. परंतु धावा येणं गरजेचं आहे. धावांचा ओघ फार मंदावलाय. फुलटॉस हो हो हो. तुम्ही फुलटॉसला अशा पद्धतीनं खेळला तर तुमच्या धावा वाढल्या जाणार नाहीये. दुसरे धाव पहा इथं जोखीम भरी आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे इथे मात्र विकास वाशिवले यांची. परंतु फुलटॉस चेंडू होता थोडासा नक्कीच अजून तुम्ही वरती घेऊ शकला असता. पंच सांगतायत 1 शॉट आहे. यस हो 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 हो. मेहनत केली आणि वाया गेली म्हटलं जातं ना. खऱ्या अर्थानं एवढं धावून काय मतलब नाही झाला. एकच धाव असेल म्हणजेच धावसंख्या फक्त 5 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 चा खेळ आतापर्यंत संपलाय. म्हणजेच कुठेतरी MCC वाशिवली लडखडली आहे. यातून उभं राहावं लागेल तुम्हाला. मोठे फटके खेळावे लागतील. परंतु अशा बॅटचा फेस तुम्ही खोललात तर नक्कीच मोठे फटके नाही खेळू शकत. ओ हो हो हो. चुकी 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 आणि चुकी पाहायला मिळते. गाफील राहणं कधीही घातक आहे मित्रांनो. आणि इथे काय घडलंय तर नाहक 1 धाव मात्र दिले गेले असं म्हणेन. परंतु मी तर म्हणेन आनंद खऱ्या अर्थानं थोडासा तुमचा जो बॅट खोलण्याचा फेस खोलण्याचा जो टायमिंग आहे तो बदलावा लागेल. तुम्ही शेवटच्या मुवमेंट पर्यंत जर खेळला तर तुम्ही एकेरी दुहेरी धावा नक्की जमा करू शकता. परंतु आता गरज आहे टीम वाशिवलीला मोठ्या फटक्यांची. अगेन्स्ट टीम वाशिवली 2 वाशिवलीचे संघ भिडतात एकमेकाला. चला 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 स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच असेल टीम टीम वाईट चेंडू इथे मात्र दिशा भरकटली आहे. यस इथे मात्र एकदा वाईट कॉल पुन्हा एकदा येतोय. नेक्स्ट मॅच स्पर्धेतील पहिली क्वार्टर फायनल असेल टीम अकोशी विपक्ष टीम DCC जांभळी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच क्वार्टर फायनल क्रमांक 1 प्रहार तर करण्याचा मानस हाकला जातोय. घातक फलंदाजी करावी लागेल परंतु कुठेतरी बॅट आणि बॉलचा मिलाप होत नाहीये. तो घडवावा लागेल.
त्यांचं मनोमिलन करावं लागेल तुम्हाला, अन्यथा थोडस अवघड स्थितीमध्ये टीम एमसीसी वाशिवली जाते आहे. कारण तुमचा धावांचा ओघच इतना कमी आहे. त्याचं कारण खरोखरच आपण जर पाहिलं ना तर गणेश वाशिवले आणि स्वप्नील वाशिवले काय गोलंदाजी करताय यार मित्रांनो. अफलातून तुमची गोलंदाजी आहे. वा बाय वा, सुरेख सुरेख सुरेख, अफलातून गोलंदाजी. थांबवलंय, बेला ठोकल्या, चकडून ठेवलंय पायामध्ये. इथे मात्र कोणतीही मुवमेंट करून देत नाही. गोलंदाजी तेज तरार आहे, परंतु लाईन पहा, अतिशय अचूक टप्पा. त्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेला निघणारी मुवमेंट पाहायला मिळते. स्वप्नील वाशिवले सुरेख गोलंदाजी करतात, अफलातून आहे. इथे मात्र डकआउट मध्ये थोडस चिंतेचं वातावरण आहे. चिंता वाढली आहे एमसीसीच्या गटामध्ये. ओहो, आता मात्र रडार मध्ये सरळ भिरकावलाय. यस, इथे मात्र स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. थोडस प्रेशर रिलीज झालंय म्हणेन, थोडस हटलंय म्हणेन, परंतु असे अजून 2-3 फटके येणं गरजेचं आहे. ताकद आहे खऱ्या अर्थानं आनंद वाशिवलेंच्या बॅट मध्ये, कारण डावखुरे हाताचे फलंदाज इतके घातक असतात ना, परंतु त्यांना खऱ्या अर्थानं आतापर्यंत सूर गवसला नव्हता. हा चेंडू हाफ ट्रॅकर भेटला आणि त्यावरती आलेला मोठा प्रहार. स्वप्नील टू आनंद रडार मध्ये. हो हो, उंची आहे, लांबी मात्र कमी आहे. आणि इथे मात्र पहा, गॅदरिंग फार चुकीचं होतं. चेंडू वन बाउंस सीमारेषेकडे गेलाय. 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. प्रेशर थोडस रिलीज झालंय. वाशिवली जी धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. नेक्स्ट टॉस असेल अकोशी विपक्ष टीम डीसीसी जांभळी, क्वार्टर फायनल क्रमांक 1. 19 धावा म्हणजे समाधान आहेत असं म्हणायला हरकत नाही. उर्वरित 12 चेंडू तुम्हाला 30-32 धावा काढायच्या आहेत. कारण जर तुम्ही 50 धावा धावफलकावरती लावाल ना तर नक्कीच तुमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. राजेश गोलंदाजी मार्कवरती आलेत. ही खऱ्या अर्थानं या षटकामधली जी फलंदाजी होईल ना ती खूप प्लस पॉइंट असणार आहे जेएमसीसी जांभळे वाशिवली संघासाठी. कारण आतापर्यंत एकही विकेटचं पतन झालेलं नाहीये. तुम्हाला मनमोकळेपणाने खेळायला मुभा आहे. मोठा फटका. हो हो, हार्ड हँडसम, लाजवाब, बिग 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 षटकार येतोय. फलंदाज आहेत विकास वाशिवले. प्रेशर हटलंय. मी मगाशी म्हटलं की हा संघ खूप मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. हा संघ कमबॅक करू शकतो आणि ते दाखवतात हे दोन्ही सलामीवीर. अजून बरीच मॅच बाकी आहे, अर्धी मॅच बाकी आहे. आता मात्र 2.1चा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 50चं टार्गेट नक्कीच डोळ्यासमोर ठेवलं गेलं पाहिजे. पुढचा चेंडू राजेशांचा. तुम्ही बागपुटला जाऊन खेळण्याचा का प्रयत्न केला जातोय हा मोठा प्रश्न आहे. कारण आपण खेळतोय हाणामारीचं क्रिकेट, बुधवंस करणारे क्रिकेट. इथे तुम्हाला सेट व्हायला टाइम नाहीये आणि एका दुखीचं क्रिकेट राहिलं नाहीये. त्यामध्ये नक्कीच तुमच्या बॅट मधून मोठ्या धावा निघाव्या ही अपेक्षा टीमला असते, त्याचबरोबर तुमच्या गावाला सुद्धा आहे मित्रांनो. बॅटचे रडार. हो हो, स्विच फेकून दिलाय, डिस्मिस केलाय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. धमदार धमाकेदार जी खऱ्या अर्थानं लेंथ आहे ना, आपण पाहिलं तर गणेश वाशिवले, स्वप्नील वाशिवले ठेवत होते ना कुठेतरी गोल्डन स्पॉट किंवा हाफ ट्रॅकर, ती मात्र इथे राजेश यांना ठेवता येत नाही. कुठेतरी ओर द पिच गोलंदाजी आणि त्याचा फायदा इथे मात्र फलंदाज विकास वाशिवले उचलतात. रिदम मध्ये आलेत. घेर मात्र टॉप टाकलाय. पुन्हा एकदा. हो हो, नेत्रदीप, धीमागदार, दमदार, गगनचुंबी षटकार. वाह.
यस, इथे मात्र विकास वाशिवले यांनी खऱ्या अर्थानं पारडं झुकवलंय एमसीसीच्या बाजूनी म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 37. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आता फटका मिस सँडिंग झाला. कुठेतरी वन साइडला खेळायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक पोहोचला. डाऊन 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 आणि रन आउटची नामी संधी सुद्धा गमावली आहे. इथे मात्र म्हटलं जातं ना, जो लढतो तो लडखडतो, परंतु तो लडखडतो तो पुन्हा उभा राहतो, त्यालाच तर योद्धा म्हटलं जातं. आणि इथे विकास वाशिवले लढतायत. झेल सहज साधा सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न झाला गणेश वाशिवले यांच्याकडून आणि तो मात्र डाऊन झालाय. 2 धाबे बरोबर 39 ऑन स्कोर बोर्ड. काय झालं? 37 होतात ना. ओ, इथे मात्र काय घडतंय? शॉट फाईन आणि काय घडलंय? आनंद 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 वाशिवले इथे मध्ये जात आहेत. आनंद बॅक टू द पवेलियन. तर 3 षटक तर 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या मात्र 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अभि वाशिवले एक स्टार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वाशिवले संघाचे अजून भगवान ढवळे नेक्स्ट बॅट्समन नक्कीच असतील, परंतु अभि आणि विकास यांना हे 6 चेंडू खेळणं अपेक्षित आहे टीम कडून. कारण या दोघांनी जर 6 चेंडू खेळले आणि त्यामधले 2-3 जरी बाहेर गेले तरी नक्कीच 50+ धाबा लावल्या जातील आणि एक गोलंदाज एक फ्रेश माइंडने खेळतील. आणि ज्या पद्धतीनं विकास वाशिवले यांनी फलंदाजी केले ना, खऱ्या अर्थानं आताही या शेवटच्या 6 चेंडू मध्ये तीच खेळी साकारली जाईल का ही अपेक्षा आहे आणि समस्त प्रेक्षकांकडून सुद्धा आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आणलं जात आहे नवनाथ वाशिवले यांना. नवनाथ वाशिवले गोलंदाजी ट्रॅक वरतून या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे मला वाटते. आज वाशिवले आणि उद्या इथे मात्र नक्कीच पॉइंट आणि कव्हरच्या मधून फटका खेळलाय. एकच धाव घेतले कारण अभि वरती विश्वास. विकास जरी मी खेळत असलो इन फॉर्म आहे इनक्रीज तरी अभि वरती विश्वास आहे. कारण अभि वाशिवलेंचे कित्येक कारनामे आपण पाहिले टीम वाशिवले संघासाठी खेळत असताना आणि आता त्यातलाच कारनामा करावा लागेल. 1-2 मोठे फटके अपेक्षित आहेत. कारण सारसोळेचं मैदान म्हटलं की षटकार आणि चौकारांची भाषा या मैदानाच्या बाउंड्रीला समजते आणि ते मात्र करणं गरजेचं आहे. नवनाथ वाशिवले गोलंदाजी ट्रॅक वरतून मात्र समोर अभि वाशिवले यांच्यासाठी. ओहो, गती 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 परिवर्तन चेंज ऑफ द पेस आणि हा चेंडू मात्र भल्या भल्यांची भांबवरी उडवतो मित्रांनो. अभिला कुठेतरी असं वाटलं होतं मी पोहोचलोय सर आडव्या पट्ट्यामध्ये भिरकावून देतोय मी, परंतु तिथे घात झालाय, गतीने घात केलाय आणि हा चेंडू खूप फायदेमंद ठरतोय. थांबल्यात वेट केलं आणि त्याला दिला भिरकावून स्टँड मध्ये आउट ऑफ द पार. येतोय अभि वाशिवलेंच्या बॅट मधून दमदार षटकार. उगाचच नाही एखाद्या खेळाडूच्या पाठीमागे एक स्टार म्हणून नाव जोडलं जात मित्रांनो. आम्ही सातत्यानं सांगतो कोणताही विभाग असू द्या, वाई असू द्या, जावली असू द्या, खालती सातार कराड पाटण कोणताही घ्या, KSK आमचा घ्या, एखाद्या खेळाडूच्या पाठीमागे उगाचच नाही एका स्टारची वलय जोडली जात आणि त्यातलं एक नाव वाईट चेंडू येतोय अभि वाशिवले आहे. कारण त्यासाठी कित्येक मॅचेस खेळाव्या लागतात, आपल्या संघासाठी मोठं योगदान द्यावं लागतं आणि ते मात्र नक्कीच अभि यांनी सातत्यपूर्वक केलंय. आता नवनाथ थोडेसे प्रेशराईज झालेत म्हणजे षटकारानंतर. ओ आता मात्र खोदून काढलाय क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जाईल बन बा. षटकार आहे का काय सर? सर षटकार आहे वाटते पहा, प्रेक्षक सांगतायत. पंचांचं सर प्रेक्षक जरा सांगतायत 6 म्हणून नाही का, 4 आहेत का? ओके
पडद्याला लागलाय का डायरेक्ट? हा पडद्याला 6 आहे डायरेक्ट. पंच सुद्धा सांगतायत. येस आतमध्ये नाही डायरेक्ट पडद्याला मला वाटतं बाउंड्री लाईनला आलाय. चौकार आहे चौकार आहे. कारण इथले आपल्या होम ग्राउंडचेच पंच आहेत त्यामुळे त्यांना सर्व मैदानाची माहिती आहे. तर इथे मात्र 4 धाब्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आता 48 ऑन स्कोर बोर्ड आहे ना. 3 बॉल झाले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत किती झालं? 1 मिनिट चेंज होत आहे. 4 आहे त्याच्यामध्ये ऍड होतील. 48 आणि 4 म्हणजे 52 धावा. यस थोडस अपडेटिंग लेट झालंय. पहा किती बारकाईनं लक्ष आहे. मैदानाच्या हातमध्ये खेळतोय तरी सुद्धा आज कॅल्क्युलेशन मैदानात डोक्यामध्ये अभियंच्या. म्हणजे ही खऱ्या अर्थाने एका स्टारची एक मजेची बाजू असते. मी सातत्यानं सांगतो विराट कोहलीला सुद्धा आपण मैदानात पाहिलं ना तर प्रत्येक गोष्ट ही कॅल्क्युलेशन खेळतात. शॉर्ट पीच आहे. हो 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 फटका मोठा खेळायचा होता. दिशा थोडीशी चुकली म्हणेल. येस इथे मात्र सॅक्रिफाईस केलं जाते. परंतु का केलं जाते? विकेट जाणार होती माहितीच आहे. दोन्ही बाजूला 2 स्टार. एका बाजूला ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आले होते 3 षटकार तो होता विकास वाशिवले. दुसऱ्या बाजूला अभि म्हणजे दोन्ही स्टार. त्यामधील एक नक्कीच परतीच्या पावली येत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. गणेश वाशिवले. उर्वरित मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ शेष. अभिला हा फटका खेळावा लागेल. 50+ तर झाल्यात नक्कीच. यस ओ पुन्हा एकदा मिसँडिंग फटका. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. हो मी म्हटलं होतं कारण ज्या फॉलने जात होता तो मात्र नक्कीच गॅदरिंग होईल की नाही. भागो 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 आणि फक्त भागतायत. गणेश पहा काय करतायत. हो 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 अभि थोडासा परंतु 3 धावा मित्रांनो कंप्लीट झाल्यात. वा भाई वा. इथे मात्र रनिंग अतिशय भारदार पाहायला मिळाली आणि 3 धावेवर धावसंख्या अब तक 56 धाबा धाबलकावरती आणि 57 धावेंचं आव्हान. चला नेक्स्ट मॅच टीम आकोशी विपक्ष टीम DCC जांभळी क्वार्टर फायनल क्रमांक 1 आणि आपण जोडले जाऊ इथे मात्र संतोषी देसाई यांच्याशी. धन्यवाद. या विनंती आहे आपण करून घेऊया टॉस. महत्वाचा टॉस आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो टॉस साठी या. चला टीम जांभळी आणि टीम आकोशी टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला DCC जांभळी संघ आपला कॅप्टन येऊ द्या. आणि टीम आकोशीचे कॅप्टन आमच्यापर्यंत आलेत. अंकुश चिकणे आणि जोडी. तर दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आपण टॉस कडे वळूया. कॅमेरामॅनला विनंती करतो कॅमेरामॅन आपण फोकस करा कारण क्वार्टर फायनल आहे. महत्वाची लढत आहे. टॉस कोण मागेल? टॉस येट आकोशीकडून टॉस मागितला जाईल. सरांकडे कॉइन आहे हेड आणि टेल. स्पिन द कॉइन. छापा हा कॉल आहे आणि यस छापा आहे म्हणजेच आकोशी टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग करणार. फिल्डिंग करताय. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावा समोरच्या संघाला बनवून द्याल? 50-60 पर्यंत आम्ही प्रयत्न करू बनवण्याचा. सॉरी कमीत कमी स्कोअरमध्ये दाबण्याचा प्रयत्न करू. 30-40 पर्यंत. अंकुशकडे जाईल. अंकुश बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग चांगली आहे तुमची. जो येतोय तो षटकार टोकतोय त्यामुळं इथे मला वाटतं 50 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर संघ जिंकू शकतो. काय म्हणशील? हो नक्की. आमचे फिल्डर सगळेच षटकार आणि चौकाराचे ह्याच्यामध्ये त्यामुळे आम्ही 60-70 धावा करू इच्छितो. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मान्यवरांना विनंती करूया की सर आपणही त्या ठिकाणी बसून घ्या आणि मॅचचा आनंद घ्या. टॉसमध्ये काय घडलंय तर टॉसमध्ये आपण जर विचार केला आकोशी टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद.
धन्यवाद. तर क्वार्टर फायनल क्रमांक 1 या ठिकाणी यानंतरची मॅच आपल्या भेटीला येईल. कोण जाईल या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये ही ठरवणारी मॅच असेल. प्रेक्षकांना नक्कीच त्या मॅच दुर्धत असेल, परंतु चालू मॅच मध्ये काय घडेल. चला टीम वाशिवली, चला आपण थोडस स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम MCC वाशिवली खऱ्या अर्थानं नक्कीच स्टार्टची दोन षटकं झाली ना, त्यामध्ये नक्कीच गुरुदत्त वाशिवली संघाने बाजू भक्कम केली होती आपली. असं वाटलं होतं कुठेतरी थांबवलंय टीम MCC जांभळीला वाशिवलीला सॉरी, परंतु तिथे मात्र त्यानंतर मात्र आपण पाहिलं विकास वाशिवले असतील, अभि वाशिवले असतील, यांनी मात्र सूत्र हातामध्ये घेतले आणि एक चांगला स्कोर उभा केलाय. परंतु मी सातत्यानं सांगतो साळसोळचं मैदान आणि या मैदानामध्ये कोणतंही टार्गेट सेफ नाही मित्रांनो. तुम्ही जरी 70 धाबा बनवा 80 बनवा, परंतु या मैदानामध्ये कधीही उलटफेर घडू शकतो. कारण खेळपट्टी एवढी अतिशय देखणी बनली जाते ना, या मैदानाचे असेल भूमिपुत्र मैदानाचे असेल, परंतु भूमिपुत्र मैदानाचा विचार केला ना तर तुम्हाला षटकार मारायसाठी खूप परिश्रम करावे लागतात. तसे या मैदानामध्ये नाहीये, कारण इथे बाउंड्री थोडीशी क्लोज आहे. आता मात्र 56 धावा आणि 57 धाब्यांचं आव्हान आहे टीम गुरुदत्त वाशिवली संघासमोर. आणि ते पेलण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते स्वप्नील आणि गणेश वाशिवले. पाहिलं गेलं ना तर या जोडगोळीने पहिली 2 षटकं हाताळली होती, कुठेतरी थांबवलं होतं टीम वाशिवलीला. आणि आता ती जोडगोळी आली आहे, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. क्षेत्ररक्षण गोलंदाजी मार्क वरतून मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी निमंत्रित केलं जातंय, प्राचारण केलं जातंय. बॉड्या बॉलर कोण आहे? प्रदीप वाशिवले. गोलंदाजी मार्क वरती आणलं जातंय. चला थोडस स्पीडअप घ्या, विनंती राहील आपल्याला. तर मात्र जाऊया मॅचकडे. आपण पाहतोय वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मेनवली क्रिकेट क्लब मेनवली आयोजित श्री वाघेश्वरी चषक, आपल्या ग्रामदैवतीच्या नावाने भरवला गेलेला हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय देखणं आयोजन. आजचा या आयोजनामधील पहिला दिवस संपन्न होत असताना शेवटच्या सत्राकडे चाललोय. शेवटचा खऱ्या अर्थाने 1-2 मॅचेस यानंतरच्या मला वाटते 2 मॅचेस आपल्या भेटीला येतील. तर चला चला जास्त वेळ घेताय प्लीज. स्ट्राईकिंगला आपण पाहिलं गेलं तर गणेश वाशिवले, नॉन स्ट्राईकिंगला स्वप्नील वाशिवले आणि गोलंदाजी मार्क वरतून प्रदीप वाशिवले. पहिला चेंडू घेऊन निघतायत. लॉंग रन अप आहे. पहिला चेंडू थोडासा ऑफ एसटीच्या बाहेर, परंतु लाईन चांगली होती, दिशा भरकटली आहे. परंतु जी लँडिंग होती ना गुडलेन स्पॉटला, ती तुम्हाला नक्कीच मिडलला ठेवायची आहे. त्यामध्ये नक्कीच तुम्ही मोठ्या फटक्यापासून वाचले जाल. आणि खऱ्या अर्थानं जर गुरुदत्त वाशिवलीचा विचार केला तर ह्या जोडगोळीवरती खूप अवलंबून असणारी टीम आहे. शॉर्ट पिच इथे मात्र चांगला पंच केलाय कबरच्या डोक्यावरतून. 1 बाउंस चेंडू. थोडं धावत असताना मित्रांनो सांभाळून पहा, मी सातत्यानं सांगतोय. चांगलं गॅदरिंग झालंय, इथे स्टॉप झालाय आणि इथे मात्र थ्रो सुद्धा आलाय. 2 धावा. नक्कीच असं वाटलं होतं कुठेतरी चेंडू सीमारेषेकडे मार्गस्थ होतोय. मी सातत्यानं एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, ज्यावेळी हा पडदा आहे ना तो मोठा असतो ना मित्रांनो, 2 फुटापेक्षा, त्यावेळेस थोडीशी जोखीम असते. तर तुमची जंप असते ना ती मात्र त्या पडद्यामध्ये लागली जाते. त्याकडे बारकाईनं लक्ष द्या मित्रांनो प्लीज. बाउंड्री मॅनला विनंती आहे. बॅटच्या रडार मध्ये अतिशय चांगला फटका कव्हर रिजन मधून जातोय, परंतु तिथे मात्र लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत. यस, इथे मात्र अभि आपल्याला सज्ज दिसत आहेत. एका धावेची भर असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती.
चला चला थोडस स्पीडअप घ्या. आता मात्र स्ट्राईक एंडला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरतून प्रदीप निघतील. पुलटो असो हो हो पाठलाग केला, परंतु जिथे ज्या एरियामध्ये मारायचा होता पॉइंटच्या क्षेत्र मध्ये तिथे मात्र गेला नाहीये. कारण स्वप्नील यांनी नक्कीच ठरवलं होतं जो गॅप आहे तो नक्कीच पॉइंट आणि कव्हरच्या मधला, त्यामधून चेंडूला धाडायचं होतं, परंतु तिथे मात्र तसं झालं नाही. चेंडू लॉंग ऑफला गेला आणि फक्त एकच धाब आली. एका धाबेनी धाव संख्या तर पुढे सरसावतीये, परंतु जी रिक्वायर्ड रन रेट आहे ना तो मात्र गाठणं गरजेचं आहे. तुम्हाला 14.25च्या रिक्वायर्ड रन रेट गरजेचा आहे. ओ हो नाहक 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 बळी. ओ हो 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 काय घडलं होतं. धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु पूर्णतः अर्धवट झाला. हा ना मध्ये नक्कीच घात झाला आणि फलंदाज बाद झालाय स्वप्नील. गणेश बाद झालाय. गणेश मात्र पॅव्हलिनच्या दिशेने. काय घडलं होतं नक्की काय समजण्याच्या पलीकडे होतं. कारण एकतर चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या तिथे मतलब जो गल्ली लावली होती तिथे स्टॉप झाला होता, म्हणजे धावचे संभावना फार कमी होती धावांची, परंतु घेण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र धावबाद झाला. आणि धावबाद मुलाला मित्रांनो क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं आत्महत्या करणं. खूप मनाला लागून जाणारी गोष्ट असते. कारण ही मी का धावलो, गरज होती का, या गोष्टीचा वारंवार विचार डोक्यामध्ये येत असतो. जर नसतो धावलं तर मी एखादा षटकार मारला असता. काय काय गोष्टी येत असतात. नवीन फलंदाज मात्र चंदू मैदानाच्या आतमध्ये. चंदू म्हटलं की नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती चेंदू शेट्टे सरांची आठवण होत असते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरतून प्रदीप. विकेट मिळाली आहे. पुन्हा फुलटॉस भिरकावलाय. थोडासा नक्कीच गॅदरिंग होणार का. ओ चांगलं क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश यांच्या माध्यमातून. फेकी सुद्धा चांगली आहे. दोन गेला तरी चालतील. दोन वाचवल्यात मी आपल्या संघासाठी. ही नक्कीच गरजेची बाब आहे. तुम्ही जर खऱ्या अर्थानं स्टॉप करू शकत नाही तर आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये यश आलंय म्हणेन. इथे मात्र क्षेत्ररक्षक गणेश वाशिवले यांना सी कॉर्नरला तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. हो या पुढचा चेंडू आता मात्र हो हो इथे मात्र रिबस अटेंड करायचा होता आणि काय घडलं. जवळजवळ आशा सोडून दिल्या होत्या. पाहिलं गेलं तर चंदू यांनी षटक क्रमांक 1 संपलंय. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे तुम्हाला बनवायच्या आहेत 57 धावा. त्यामधील पहिल्या षटकात 7 आल्यात. म्हणजे उर्वरित 3 षटकामध्ये बनवाव्या लागतील 50 धावा. 50 धावींची आवश्यकता. नवीन गोलंदाज सुनील वाशिवले. चला जास्त वेळ घेत आहे फील्ड प्लेस सजवण्यासाठी. प्लीज विनंती आपल्याला. पहिला चेंडू हो हो यू मिस आय डेफिनेटली क्लीन बॉल. वाह 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 काय चेंडू हाताळला यार. काय गती होती. क्लास होता. या ठिकाणी अतिशय देखणा चेंडू होता. वेगवान होता
आणि त्यामध्ये नक्कीच गणेश वाशिवले पूर्णतः अपयश आलं आणि एसट्यांचा भेद घेतला, क्लास दाखवलाय खऱ्या अर्थानं सुनील वाशिवले यांनी. आणि इथे मात्र गुरुदत्त वाशिवले पारी लडखडणार आहे, कारण 2 खंदे सलामीवीर तंबूच्या दिशेने परतले गेलेत. तर नवीन फलंदाज अक्षय मात्र मैदानाच्या आत दाखल झाल्यात. मी मगाशी म्हटलं होतं की हे जे सलामीवीर आहेत ना 2, त्यांच्यावरती खूप मोठी मदार आहे, परंतु दोन्ही तंबूच्या दिशेने परतल्यात. काय चेंडू हाताळला होता यार, वाह, अतिशय सुरेख. एसटी रक्षक अंकुश वाशिवले, काय सुरेख एसटी रक्षकाचा खरोखरच प्रात्यक्षिक दाखवताय यार. एवढे तेज गोलंदाजी होते. ओ हो, वा भाई वा, जेवढ्या गतीने आला त्याहून दुगण्या गतीने गेला सी कॉर्नरच्या बाहेर. दमदार षटकार आलाय. माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे हे दाखवून देत आहेत फलंदाज मात्र अक्षय ना, अक्षय. मॅच संपली नाहीये हे दर्शवणारा षटकार आहे. भले 2 फलंदाज गेले माघारी, परंतु अजूनही फलंदाजी आहे गुरुदत्त वाशिवलीकडे. फुलटॉस फटका इथे मात्र सजवलाय. वा, ला जबाब आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, परंतु प्रेक्षक बनतील. 1 बाउंस चेंडू जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. मॅच मध्ये रंगत तर आली आहे, म्हणायला हरकत नाहीये. इथे लॉंग आपला क्षेत्ररक्षक का सज्ज नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण जर तिथे क्षेत्ररक्षक आता असता तर नक्कीच तिथे झेल सहजरित्या, आणि तो जो झोन आहे ना तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असणं गरजेचं आहे. कारण कधीही फुललेला चेंडू पडला तर व्ही मध्ये खेळला जातो, आणि त्यासाठी 2 लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन सज्ज असणं गरजेचं आहे, परंतु तो लावला नाहीये. नुकसान झालंय वाशिवलीचं म्हणेन. आता मात्र फिरवला, इथे मात्र फाईन लेग मोठा चेस आहे. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक जात आहे. चेस होईल का? यस, रोखलाय. 3रा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडेल? 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आम्ही मॅच सोडली नाही अजून हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय टीम गुरुदत्त वाशिवली संघाकडून. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो यासाठीच प्रेक्षक मायबाप या सारसोळ्याच्या मैदानामध्ये मॅच पाहायला उपस्थित होत असतात. आणि खरोखरच वाई विभागातला जो प्रेक्षक मायबाप आहे ना तो खूप दर्दी आहे. क्रिकेट प्रती खूप प्रेम आहे त्यांच्यात. ओ, पुन्हा एकदा आता मात्र नक्कीच बॅकअप आहे. शॉट फाईन लेग सज्ज आहे. डॉट डिलिव्हरी आली आहे म्हणेन, परंतु इथे खऱ्या अर्थानं धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 12 चेंडू आणि 37 धावा, सॉरी 12-37. खूप लांब आहे मॅच. आणि इथे गोलंदाजीसाठी निमंत्रित केलंय भगवान ढवळे यांना. खूप वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि आता मात्र एक खऱ्या अर्थाने सिनियर खेळाडूच्या भूमिकेमध्ये असतात. खऱ्या अर्थाने आमचे साडू आहेत. सातत्यानं मार्गदर्शन करणं हा एक वेगळा फंड त्यांच्या अंतर्गत अंगलत आहे. प्रत्येकाला काही ना काही सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मग तो अपोजिट संघामधला असला तरी त्या गोष्टीचं नक्कीच आपल्याला त्यांच्याकडून वार. हो, पहिला चेंडू. हो 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 हो, इथे मात्र एसट्यांचा बेत घेतला असता. डायरेक्ट हिट. ओ, 2 इंच. इथे मात्र नक्कीच. आणि काय घडलंय तर भाबलिंग झाले. भाबलिंग आता इथे टाकला असता तरी विकेट झाली असती. किती धावा काढल्या आम्हाला मोजाव्या लागतील सर. 4 2 धावा बाईच्या स्वरूपामधील. यस, दोन धावा लँडिंग करावा लागेल. कुठेतरी हातातून चेंडू सुटला गेला, त्याला लँड करावा लागेल. आपण जर मागचा थोडासा मागच्या काळामध्ये गेलो तर भगवान ढवळे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी फलंदाजी सातत्यपूर्व टीम वाशिवली संघासाठी पाहायला मिळाले. या इथे मात्र फटका फसलाय. थोडासा रिव्हर्स येणार आहे.
याची जाणीव असणं गरजेचं आहे, कारण सातत्यानं आपण जर पाहिलं ना त्या गडबडीमध्ये थोडासा भांबवली पडते आणि तिथे मात्र चेंडू टर्न होत असताना पाठीमागच्या दिशेला जात असतो. पहा एकच धाव आली आहे. थोडासा कुठेतरी अजूनही शॉर्ट पिच पडतोय, थोडासा पुढे ठेवावा लागेल, गुडलेन स्पॉट कडे जावं लागेल, कारण मोठ्या फटकांसाठी जाणार आहे. नो डाऊट आहे टीम गुरुदत्तचे जे फलंदाज आहेत. आता स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतील चंदू कडक आहे, अलाउन द कार्पेट. थोडासा नक्कीच चांगल्या पद्धतीने गॅदरिंग करावा लागेल तुम्हाला. प्रदीप तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक आणि एकच धावा आहे आणि या एका धाबेने काही फरक पडणार नाही टीम MCC वाशिवलीला. माहिती आहे आपला अनुभव पणाला लावला जातो इथे मात्र भगवान ढवळे यांच्याकडून, कारण एक एक विजय महत्वाचा असतो या आपल्या नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये. एक एक स्टेप तुम्हाला 3 विजय प्राप्त करायचेच आहेत, त्यामुळे तुम्ही सेमीफायनलच्या उंबरट्यावर जाणार आहात. पहा फटका फसलाय, यष्टीरक्षक स्वतः, चेंडू खाली आणि इथे विकेटचं पतन. पहिल्या चेंडू नंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळालं. हा हे अनुभवाचा फायदा. मी सातत्याने सांगतो की तुमच्या संघामध्ये 1-2 खेळाडू तरी असे अनुभवी हवेत, सिनियर हवेत, जे तुमच्या पडद्या काळामध्ये अडचणीमध्ये नक्कीच तुम्हाला तारून नेतात. आणि त्या षटकाने नक्कीच थांबवलंय. मागच्या षटकामध्ये थोडेसे हात खोलले होते दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राजेश मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आतापर्यंत मात्र 2.4चा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही तुम्हाला बऱ्याच धावा, म्हणजेच मला वाटते 34 धाब्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू तुमच्याकडे असतील 8. नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहा. विनंती असेल आपल्याला. सुरेख गोलंदाजी, सुरेख आपलातून गोलंदाजी. आणि इथे मात्र पंचांनी बाद दिलाय. एसटी चित काय सुरेख इथे एसटी रक्षण मात्र मी मगाच्या सत्रामध्ये सांगितलं होतं अतिशय बहारदार एसटी रक्षण करतायत. एवढे तेज गोलंदाज येतात परंतु तिथे मात्र अतिशय बहारदार एसटी रक्षण पाहायला मिळते आपल्याला. नवीन फलंदाज नवनाथ वाशिवले मैदानाच्या आतमध्ये दाखल झातात. इनेट नंबर 6 वरती. चला चला थोडस स्पीडअप घ्या. आणि इथे मात्र भगवान ढवळे ऑन हॅट्रिक चेंडू आहे. पहिली हॅट्रिकची वाट पाहतोय. कित्येक वेळा असं सिच्युएशन आलंय. आता मात्र कुठेतरी आपला अनुभव पणाला लावायला लागेल. पहिली हॅट्रिक नावावरती नोंद होईल का? कुठेतरी एस्टनचा भेद घ्यावा लागेल. हो हो आणि हॅट्रिक होईल का? कोण जातंय? कॉल यायला पाहिजे आणि पहिली हॅट्रिक. हो 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 इथे मात्र भगवान ढवळे यांच्या नावावरती आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. इथे मात्र स्वतः कॉटन बॉल घेतात आणि विकेट मात्र पडतोय. इथे खऱ्या अर्थाने टीम गुरुदत्त बागपुटला गेले आणि पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील अर्थात श्री वाघेश्वरी चषक 2024 मधली. नाव आहे भगवान ढवळे, गाव आहे वाशिवली, टीम आहे MCC. नक्कीच अतिशय शेवटच्या 3 चेंडूवरती 3 विकेट्स प्राप्त झाल्यात. अतिशय सुरेख गोलंदाजी परंतु टीम गुरुदत्त वाशिवले. मी स्टार्टलाच म्हटलं होतं समीर गणेश या जोडगोडीने थोडस थांबलं पाहिजे, कारण ज्यावेळेस आपल्यावरती टीम निर्बल असते ना मित्रांनो, कुठेतरी मोह आवरला पाहिजे, चुका आवरल्या पाहिजेत. धावसंख्या मात्र 24 आहे. आता धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण जर विचार केला ना आता 5 चेंडू आणि तुम्हाला 34 धावा आहे ना. 24 झाल्यात ना, किती लागतील?
मिस हँडिंग फटका आहे. चेंडू येईल समोरच्या दिशेने. बॉलर कोण आहेत मित्र? अनिल गोलंदाजी मार्क वरती. एकदा शॉर्ट पिच इथे मात्र पुल तिथे पहा शॉर्ट फाईनली सज्ज आहे. कोणतीही धाव नाहीये, कोणताही प्रयत्न केला गेला नाहीये, म्हणजेच काय तर सलेंडर केलंय असं म्हणायला हरकत नाहीये. फलंदाजांचे खांदे झुकले गेलेत. मित्रांनो शेवटपर्यंत हार मानायची नसते. पराभवातलं अंतर कमी करायचंय मला, त्यासाठी 2 षटकार मारायचे आहेत मला. परंतु इथे मात्र काय घडतंय, प्रयत्न तर केले जात आहेत परंतु जाग्यावरतून कोणताही फटका लागत नाही. मित्रांनो तुम्हाला थोडासा फुटवर्क वापरावा लागेल. तुमच्या पायामध्ये स्प्रिंग असली पाहिजे, तुमचं फुटवर्क असलं पाहिजे, ते अजिबात होत नाहीये. एक फटका षटकार मारून संपेल आणि ही खऱ्या अर्थानं एक धाव घेतली जाईल परंतु या धावेचं मोल मात्र 0 आहे म्हणेन. चला टीम DCC जांभळी विपक्ष टीम अकोशी. एक हाय व्होल्टेज मॅच असेल. क्वार्टर फायनल क्रमांक 1. फटका चांगला आहे आणि मला वाटते 1 बाउन्स बाहेर सुद्धा जाईल. नाही अडवलाय पहा. सर फिनिश. यस इथे मात्र विन द मॅच टीम MCC वाशिवली. तर इथे मात्र नक्कीच टीम खऱ्या अर्थानं आकोशीचं कौतुक करेन. थँक्यू.